धडा 19 माझी आनंददायी शाळा. प्रस्तावना. मुलांनो, आपल्याला शाळेला उन्हाळ्याची सुट्टी जवळजवळ 2 महिने असते. पण नंतर या सुट्टीचा आपल्याला कंटाळा यायला लागतो. आपल्याला शाळा हवीशी वाटू लागते. मित्रमैत्रिणींची आठवण यायला लागते, कारण आपल्याला शाळा आवडते. शाळेतले शिक्षक आवडतात. अभ्यासाचा कधी कंटाळा येतो, पण शाळेत इतरही खूप कार्यक्रम होत असतात. खेळ, स्नेहसंमेलन, सहल, स्पर्धा, वर्ग सजवणं अशा अनेक कार्यक्रमांमध्ये आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर भाग घेतो आणि मजा करतो. शाळेमुळे आपल्याला काय फायदे होतात, आपला कसा विकास होतो, आपण शाळेत कसं वागलं पाहिजे, आपल्याबरोबर शिकणाऱ्या मुलांची गरज ओळखून त्यांना आपण कशी मदत केली पाहिजे हे आपण जाणून घेऊया. शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो? शाळेत आपल्याला खूप मित्रमैत्रिणी असतात. शाळेत शिकण्याबरोबर आपण खेळणं, एकत्र डबा खाणं, एकत्र अभ्यास करणं, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात भाग घेणं, सहलीला जाणं, वर्ग स्वच्छ करून सजवणं अशा विविध गोष्टी करत असतो. शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो? आपल्या शाळेत अनेक परिस्थितींमधून आलेली मुलं-मुली असतात. काहींना ही शाळा नवीन असते, काहींची भाषा वेगळी असते, काहींना घरी अभ्यासात मदत करणारे ताई-दादा नसतात. अशा वेळेस आपल्या वर्गात नव्यानं प्रवेश घेतलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या अडचणी आणि गरजा समजून घेऊन आपण त्यांना मदत केली पाहिजे. दुसऱ्याची अडचण आणि गरज समजून घेता आली म्हणजे मदत करता येते, आणि मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे पार पडते आणि त्यामुळे शिकण्यातला आनंद वाढतो. आपल्या आसपास काही अपंग, कर्णबधीर, दृष्टीहीन मुलं आपण बघतो. त्यांच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात. त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजू शकतात. अशा मुलांसाठी शासन विविध योजना राबवतं. त्यांचे पालकही त्यांना प्रोत्साहन देतात. शिक्षण घेण्यासाठी त्यांची जिद्द वाढवतात. आपणही अशा आपल्या मित्रमैत्रिणींना मदत केली पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे कोणी अपंग विद्यार्थी असल्यास त्याच्या पालकांशी तुम्ही जरूर बोला आणि अशा मुलांसाठी सरकार ज्या योजना राबवतं त्याविषयी त्यांना माहिती द्या. पूर्वी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नसे, पण आज समाज परिवर्तन झालेलं आहे. अनेक सामाजिक संघटना स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करतात. स्त्री शिकली तर ती आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवू शकते, हा विचार आता समाजात रुजायला लागला आहे. परंतु तरीही आपल्या देशात काही प्रांतांमध्ये, मागासलेल्या खेड्यांमध्ये मुलींना शिकू दिलं जात नाही. त्यांना घरकाम, पाणी भरणं, शेतातलं काम करणं, भावंडांना सांभाळणं अशा कामात गुंतवलं जातं. पण असं करणं चुकीचं आहे. मुलींनाही शिक्षणाचा आनंद घ्यायचा हक्क आहे. आपल्याला शाळेत वेगवेगळ्या मातृभाषा असलेले मित्र मिळतात. त्यामुळे त्यांच्या भाषा आपल्याला शिकता येतात. त्यांचे पदार्थ, त्यांचे सणवार, चालीरीती आपल्याला कळतात. आपण कधी शाळेत गणवेश न घालता आपल्या आवडीचे कपडे घालून यायचं असतं. तेव्हा वर्ग रंगीबिरंगी दिसतो आणि ही विविधता आपल्याला खूप मजा देते. शाळेमध्ये एकमेकांच्या विविधतेबद्दल आदर बाळगल्यानं आणि एकमेकांना मदत केल्यानं आपण यशस्वी होतो आणि शाळा आनंददायी होते. शिकण्यातली मजा वाढते.